आधी शिवसेना त्यानंतर राष्ट्रवादी या दोन मोठ्या राजकीय पक्षात गेल्या 2 वर्षात उभी फूट पडली आहे। मात्र अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी एक मोठं विधान केले। ते काय म्हणाले, काँग्रेसला फोडा आणि पक्ष रिकामा करा। जणू हा कानमंत्रच बावनकुळेंनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना दिलाय। हे वक्तव्य त्यांनी पुणे जिल्ह्यात भाजपच्या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना केले। भाजपच्या या कार्यकर्ता संवाद बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते देखील चांगलेच संतापलेत। आता हे वक्तव्य येण्याचं कारण काय, तर अलीकडेच भोरचे माजी आमदार आणि पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते संग्राम थोपटे यांनी भाजपात प्रवेश केला। आता यावेळी काँग्रेसचे नेते भाजपात येत असल्याने भाजप पदाधिकाऱ्यांनी देखील नाराजी व्यक्त केली। मात्र काँग्रेसची लोक आपल्याकडे आली तर निवडणुकीत तिकीट देताना तुमचा आधी विचार करणार, असं एकंदरीत आश्वासन जे आहे ते बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना काँग्रेस फोडण्याचं देखील केलंय आणि ते आश्वासन देखील दिले। आता या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या कोणत्या नेत्यांवर भाजपची नजर आहे हा सवाल आता उपस्थित झालाय। पक्षफोडीच्या याच विधानानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी माध्यमांशी देखील संवाद साधला आणि त्यांनी यावेळी काय म्हटलं असावं, काँग्रेस नेत्यांना त्यांचा पक्ष सांभाळता येत नाहीये, त्याला मी काय करणार, असं थेट त्यांनी म्हटलं। वरून ते म्हणाले की काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्यांच्या नेत्यांकडून अपेक्षाच नाहीये, ही टीका देखील त्यांनी केली। आता या सर्व प्रकरणानंतर भाजपला खरंच काँग्रेस पक्ष फोडून रिकामा करता येईल का, याआधी भाजपने अगोदर काय पावलं उचललेत त्यासाठी ज्याने काँग्रेसला चांगलाच धक्का बसेल आणि यापुढे धक्का लावण्याचे कोणते प्रकार घडू शकतात हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्र, कारण असे माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि आपण या विषयाला सुरुवातीपासून सुरू करूया। काँग्रेस पक्ष फोडा, रिकामी करून टाका, हे वक्तव्य करताना बावनकुळे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना म्हटलंय, मंत्रालयात या, भाजपच्या कार्यकर्त्यांनी सत्तेचा फायदा करून घ्या असं देखील म्हटलंय। आणि हा फायदा भाजप कसा करवून घेणार, तर 19 मंत्र्यांना भाजप संपूर्ण राज्यात पीए देण्याचं ठरवतंय। जेणेकरून काय होईल, तर मंत्रालयात भाजपचे कार्यकर्ते आले तर त्यांची गैरसोय होणार नाही आणि भाजपचे एक पदाधिकारी पूर्ण वेळ त्यांच्यासाठी म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी तिकडे बसलेले असतील। आणि ह्याच वेळी बावनकुळे म्हणाले की आपल्या कार्यकर्त्यांना वाटतं मंत्रालयात जाऊन काय बोलू, मग अशात काँग्रेसवाल्यांना सत्तेचा फायदा करून घेता येतो, भाजपच्या कार्यकर्त्यांना सत्तेचा फायदा करून घेता येत नाही, हा प्रॉब्लेम आहे, म्हणून हे सगळं करावं लागेल असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। आता बघा, हे काम करून घेण्याचं जे वाक्य आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे। महत्त्वाचं का, तर तुम्ही जे जे भाजपमध्ये आलेत म्हणजे महायुतीच्या जोडीला आहेत ते अजित पवार पहा, आज त्यांच्या बरोबर सत्तेत असताना राष्ट्रवादीच्या आमदारांना सत्तेचा लाभ मिळतोय, त्यांची कामे होत आहेत, मग विकासाचे कामं असो व निधीचे, अर्थ खातच अजित पवारांकडे आहे। असे अनेक नेते आहेत ज्यांनी भाजपमध्ये येऊन आता चांगल्या पदावर आहेत, त्यात काँग्रेसचे पण महत्त्वाचे नेते आहेत। आता तुम्ही ते कोणते नेते आहेत, त्यामध्ये विखे पाटीलच बघा ना, 1986 मध्ये ते युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाले आणि तिकडून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली, म्हणजेच काँग्रेसमधून सुरुवात केली आणि 2014 मध्ये देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आली आणि त्यावेळी राधाकृष्ण विखे यांनी 5 वर्ष राज्यात विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून भूमिका बजावली। पण 2019 मध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलाने म्हणजेच सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यामुळे राज्याचे विरोधी पक्षनेते असताना देखील त्यांनी राजीनामा दिला त्या पदाचा विखे पाटील यांनी आणि मुलासोबत भाजपमध्ये गेले। आता ते भाजपाचे जलसंपदा मंत्री आहेत। पुढे दुसरे नेते म्हणजे अशोक चव्हाण। हे अशोक चव्हाण साधारण 50 वर्ष काँग्रेसमध्ये काम करणारे आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री होते, ते नंतर भाजपात गेले। दरम्यान आता हेच अशोक चव्हाण काँग्रेसवर टीका करताना देखील पाहायला मिळतात। 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला राम राम ठोकून भाजपात प्रवेश केला आणि आता ते राज्यसभेत खासदार आहेत। बरं, जुन्या जाणत्या लोकांना वरिष्ठांना चांगलंच माहिती असेल, नारायण राणे हे देखील काँग्रेसमध्ये होते। 2019ला त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि आज ते खासदार आहेत आणि अगोदर मंत्री राहिलेत।
बरं, ही झाली भाजपाची पार्श्वभूमी. राजकीय विश्लेषक नेहमी म्हणतात भाजप मुसद्दीने काम करतो, साम दाम दंड भेद वापरतो असे देखील विरोधक म्हणतात. आणि आता मागील जी विधानसभेची निवडणूक झाली आहे त्यात देखील जो जिंकू शकतो त्यालाच तिकीट दिली जाईल ही भाजपने भूमिका घेतली होती असं राजकीय विश्लेषक म्हणतात. मग अशात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हा विचार न करता ज्याचं बळ जास्त, जो निवडून येऊ शकतो अशाच उमेदवाराला त्यांनी आतापर्यंत तिकीट दिल्याची एकंदरीत पार्श्वभूमी आहे असं देखील म्हटलं जातं. आणि म्हणूनच यापुढे देखील पक्ष मोठा करताना भाजपाला इतर पक्षातील पक्षप्रवेश महत्वाचे वाटतात. आता बॅक टू ही सगळी पार्श्वभूमी आपण जाणून घेतली, काँग्रेसची, राष्ट्रवादीची. आता बॅक टू बावनकुळे यांचं वक्तव्य. काँग्रेस पक्ष फोडा, रिकामा करून टाका या वक्तव्यासोबतच त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं की चिंता करू नका, आपण काँग्रेसची लोक आपल्याकडे आली तरी निवडणुकीत तिकीट देताना तुमचा आधी विचार करणार, हे त्यांना स्पष्टीकरण द्यावं लागलंय. पण खरंच असं होईल का हा प्रश्न तेव्हा निर्माण होतो जेव्हा भाजपाला काँग्रेसचे विजय वडेट्टीवार सारखे महत्वाचे नेते हवे असतात. आता हा विजय वडेट्टीवार यांचा प्रश्न मध्येच कुठून आला असं तुम्ही म्हणाल तर आत्ताच काही दिवसांपूर्वी चंद्रपुरात झालेल्या एका कार्यक्रमात भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांनी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांना भाजपात येण्याची ऑफर दिली. एका विकासाच्या कामासाठी वडेट्टीवार आणि आशिष शेलार यांनी एकत्र बसून चर्चा केली आणि नंतर एकत्र प्रवास देखील केला. तेव्हा ही बातमी महाराष्ट्र टाइम्सने 3 एप्रिलला दिली. मग अशा दुसऱ्या पक्षातील नेत्यांना पक्षात घेऊन त्यांना जबाबदारीची पदं नाही दिली तर ते का पक्षात येतील आणि टिकतील का, हा आपसुकच आपल्याला प्रश्न पडतो. असो, सध्या बावनकुळे यांनी केलेलं वक्तव्य महत्वाचं आहे. त्यांना आता काँग्रेसचे कोणते नेते भाजपात आणायचेत हा मोठा प्रश्न यातून निर्माण होतो. सद्यस्थितीत भाजपा पक्ष हा काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते खाणारी चेटकीण आहे. त्यांना माहिती आहे की त्यांच्याकडे जरी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे मोठे नेतृत्व आहे तरी अशी जोडी असली तरी निवडणूक ही काँग्रेसच्याच नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या जीवावर जिंकल्या जातात. त्यामुळे ते विरोधकांना फोडण्याचा षड्यंत्र रचतात असा आणि त्यामुळे मी निषेध करतो असा महत्वाचं वक्तव्य जे आहे, टीका करणारं वक्तव्य जे आहे ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले. काँग्रेसला फोडण्यावर वर्षा गायकवाड देखील आक्रमक झाल्या होत्या. मात्र या महत्वाच्या वक्तव्यानंतर जर भाजपची सत्ता अशीच पुढे 5 ते 10 वर्ष टिकून राहिली, म्हणजे बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर ही जर सत्ता अशीच राहिली तर हे फोडाफोडीचे राजकारण पुन्हा भाजपच्या पथ्यात पडणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पाहायचं झालं तर एकट्या विदर्भात भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्यात सर्वाधिक थेट लढत झाल्यात. भाजपासाठी विदर्भातून काँग्रेसचे नेते महत्वाची टक्कर देऊ शकतात. त्यामुळे हे नेते विदर्भाचे काँग्रेसचे नेते तर नाहीत ना, हाच सवाल आता बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर एकंदरीत उपस्थित होतोय. या संपूर्ण घटनेवर तुमची प्रतिक्रिया काय आहे हे देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्र. धन्यवाद.